नमस्कार श्रोते हो, मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित कथा राजस भाग्य भाग 22. प्रेमाचे नवे पर्व. सरिताला तिच्या घरापर्यंत सोडून राजस आपल्या घराकडे निघाला. रात्रीची थंडी असूनही त्याला ती जाणवत नव्हती, कारण त्याच्या मनात सरिताच्या आठवणींचा उबारा होता. डोळ्यांसमोर वारंवार तिची छबी येत होती आणि तिने दिलेल्या त्या आवेगी मिठीचा स्पर्श अजूनही त्याच्या अस्तित्वावर रेंगाळत होता. आयुष्याच्या महासागरात भरकटलेल्या राजसला अखेर प्रेमाचा एक आशेचा किनारा सापडला होता. स्वप्नांचे पंख लावून राजस आपल्या चाळीत पोहोचला. तो घरात पाऊल टाकणार इतक्यात मागून पूर्वाने हाक मारली, "राजस, थांब." पूर्वा धावतच त्याच्या जवळ आली. तिच्या चेहऱ्यावर प्रश्नांचे काहूर माजले होते. "तू दिवसभर नक्की कुठे होतास रे? आज रविवार, सुट्टी असूनही तू घरात नव्हतास. 3-4 वेळा मी चक्रा मारल्या, पण तुझा पत्ताच नव्हता. आज असं कोणतं विशेष काम निघालं होतं?" तिला मध्येच थांबवत राजेश मिस्किलपणे हसत म्हणाला, "अगं हो, जरा दमानं घे. किती प्रश्न विचारशील? आता कुठे आलोय, जरा फ्रेश होऊन येतो, मग तुझ्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देतो, मग तर झालं." पूर्वाने नाईलाजाने मान डोलावली. "बरं, पण लवकर या हा," असे बजावून ती आपल्या घरी गेली. राजेश चटकन फ्रेश झाला, पण त्याला ठाऊक होतं की पूर्वाच्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड देणं सोपं नाही. तो तिच्या घरी पोहोचला तेव्हा ती जेवायला बसली होती. राजसनं हीच संधी साधली. "अरे, तू जेवतीयस का? मग राहू दे, मी नंतर येतो, निवांत बोलू," असे म्हणून तो तिथून शिताफीने सटकला. पूर्वाच्या कचाट्यातून थोडक्यात वाचल्याबद्दल त्याने मनोमन देवाचे आभार मानले. नाही तर या पोरीनं आज माझे धाबेच दणाणले असते, असा विचार करत तो घरी आला. जेवण उरकून नाक्यावर मित्रांशी थोड्या गप्पा मारून तो झोपायला गेला. अंथरुणावर पडल्यावर मात्र त्याला बराच वेळ झोप येईना. दिवसभराच्या घटना एखाद्या चित्रपटासारख्या त्याच्या नजरेसमोर फिरत होत्या. सरिताचे ते लाघवी बोलणे, तिचे डोळ्यात पाणी आणून केलेले आर्जव आणि तिचे ते मुग्ध करणारे सौंदर्य, सर्व काही एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. हे स्वप्न कधीही न तुटावं असं त्याला वाटत राहिलं आणि विचार करता करता कधी त्याचा डोळा लागला हे त्यालाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशीची पहाट राजेसाठी अधिकच प्रसन्न उजाडली. त्याचे मन आनंदाने रसरसून निघाले होते. आज त्याने आवर्जून आपल्या पेहरावाकडे लक्ष दिलं. एरवी हाताला लागेल ते कपडे घालणारा राजस आज आरशासमोर तासनतास उभा राहून स्वतःला न्याहाळत होता. वडिलांनी दिलेले आणि आतापर्यंत कधीही न वापरलेले मनगटी घड्याळ त्याने आज खास बांधले होते. कॉलेजला जायला अजून वेळ होता, म्हणून तो चाळीत एरझऱ्या घालत होता. पूर्वाने त्याला पाहताच पुन्हा गोगली टाकली. "काय, आज काही विशेष? स्वारी एकदम डॅशिंग दिसतीये. कोणावर तरी लट्टू होणार नक्की, की आधीच झालाय कुणीतरी?" राजस गोंधळून म्हणाला, "अगं काही नाही, सहज लवकर जाग आली म्हणून आवरलं, इतकंच." "कर जाग आली की झोपच नाही आली?" पूर्वानं खटाळपणे विचारलं. "बरं, जाऊ दे, मी कॉलेजला निघतेय, पण काल दिवसभर कोणासोबत होतास हे संध्याकाळी सांगायला विसरू नकोस," असे म्हणून ती लटक्या रागाने निघून गेली. राजेशने सुटकेचा निश्वास सोडला. "ओढ तुझ्या भेटीची का हुरहुर ही मनाची, आठवण जाता जाईना गोड सरल्या क्षणांची." राजेश कॉलेजच्या आवारात दाखल झाला. त्याच्यातील हा बदल मित्रांच्या नजरेतून सुटणे अशक्य होते. जे मित्र आधी त्याची फिरकी घ्यायला घाबरायचे ते सुद्धा आज हिमतीने पुढे आले. पण आज राजेशही वेगळ्याच मूडमध्ये होता. त्याने मित्रांच्या थट्टेला तितक्याच दिलखुलासपणे प्रतिसाद दिला. "काय राजस, आज चक्क चॉकलेट हिरो बनून आलायस?" एकाने विचारलं. "सहज रे, तुमच्या सोबत शोभायला नको का?" राजस हसून म्हणाला. "आमच्या सोबत की ब्युटी क्वीन सोबत?" दुसऱ्याने विचारलं. "कोणी कोणासोबत का असो, पण दोघांनी एकमेकांना शोभायला हवं, नाही का?" राजेशच्या या उत्तरावर मित्रांमध्ये हास्याचे कारंजे फुलले. "बदल हा सृष्टीचा नियम आहे मित्रांनो," असं म्हणून त्याने सर्वांना चकित केलं. इतक्यात कॉलेजच्या गेटमधून सरिताने प्रवेश केला. गुलाबी रंगाच्या पेहरावात ती एखाद्या अप्सरेप्रमाणे भासत होती. तिला पाहताच राजेशची नजर तिच्यावर खेळली. लावण्य नक्षत्र का चंद्राचा मुखडा, कोण उतरली अशी अवचित भूवरा, पाहताच तीज जो तो मदहोश जाहला, स्वप्नपरी म्हणू का म्हणू अप्सरा.
सरिताने जवळ येऊन त्याला हलवलं. राजस, कुठे हरवला आहेस? तुला पाहिलं आणि पाहतच राहिलो ग. खरंच आज तू खूप सुंदर दिसतेस, राजस मनापासून म्हणाला. सरिता लाजून चूर झाली. दोघे वर्गात आपल्या ठरलेल्या जागेवर जाऊन बसले. आज लेक्चरमध्ये दोघांचंही लक्ष कमी आणि एकमेकांकडे जास्त होतं. कधी नजरांच्या पाकळ्यातून गुजगोष्टी चालू होत्या, तर कधी स्पर्शाच्या दवबिंदूंनी मन मोहरून येत होतं. या क्षणाची गोडी न्यारी, उत्कट प्रेमाची वाडे खुमारी, देह बोली ती नयन भाषा, तन मनास देतसे उभारी. कॉलेज सुटल्यावर दोघेही मुद्दाम उशिरा बाहेर पडले, जेणेकरून निवांत बोलता येईल. पण त्याचे बिलंदर मित्र बाहेरच घुटमळत होते. राजस, आज मॅडम काय शिकवत होत्या रे? एकाने विचारलं. राजसनं हसून उत्तर दिलं, हो रे, लेक्चर छान होतं, पण मला आता जॉबवर जायचंय, आपण उद्या बोलू. मित्रांना बाय करून राजस सरिता सोबत कॉफी पिण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये आला. एका सोयीस्कर कोपऱ्यात दोघे बसले. काय घेणार? राजसने विचारलं. जे तुला आवडेल तेच, सरिता लाजत म्हणाली. बर, मग सँडविच मागूया. तू सोबत आहेस, तुझं प्रेम मिळालं, यातच माझं पोट भरलंय, सरिता भाऊक होऊन म्हणाली. राजसने तिचा हात हातात घेतला आणि मुश्किलपणे म्हणाला, अगं, मग यापुढे तू काय फक्त हवा खाऊन राहणार की काय? दोघेही खळखळून हसले. वेटरने सँडविच आणले आणि पुन्हा त्यांच्या गुजगोष्टींना सुरुवात झाली. करती गुज आपसात पाखरांचा जसा प्रेमालाप, स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलते प्रेम आपोआप. राजस आणि सरिताच्या या गोड प्रवासात आता नवीन कोणती वळणे येणार? पूर्वा आता राजसच्या मागावर आहे, ती या प्रेमाचा सुगावा लावणार का? आणि कामाच्या ठिकाणी राजसच्या या आनंदाचे प्रतिबिंब कसे उमटेल? पाहायला विसरू नका पुढचा भाग.